नमस्कार, स्वागत आहे टिपिकल शीतल रेसिपीमध्ये। आज आपण पाहणार आहोत अंडा बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची। अगदी हॉटेलसारखी चव देणारी बिर्याणी बनवणार आहोत आपण। पाहू शकता किती छान दिसत आहे बिर्याणी। अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही ही बिर्याणी बनवू शकाल, इतकी सोपी आहे आणि कुठलंही झंझट नाही। अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत, कुठलाही वेगळा मसाला नाही। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपल्याला अंडे इथे उकडून घ्यायचे आहेत। अंडे उकडण्यासाठी अंडे स्वच्छ धुवून घेतले आहेत। 6 अंडे घेतले आहेत मी इथे अर्धा किलो बिर्याणीसाठी। अंडे पाण्यात बुडतील एवढं पाणी टाकायचं, अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि छान अंडे उकडून घ्यायचे आहेत। इकडं अंडे उकडेपर्यंत आपण तांदूळ पाहूयात। मी इथे कोलमचा तांदूळ घेतला आहे। तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता। अर्धा किलो तांदूळ आहे हा। आणि या वाटीच्या मापाने पाहूयात। वाटीच्या मापाने 3 वाट्या तांदूळ झालेला आहे हा। बिर्याणीला तांदूळ मोजूनच घ्यायचा आहे, पाहू शकता। इकडे आपले अंडे छान शिजलेले आहेत। अंडे आता आपण सोलून घेऊयात। अंड्यावरती थोडं गार पाणी टाकायचं म्हणजे लगेच सोलतात। अंडे शिजवताना थोडंसं मीठ अवश्य घाला। मीठ घातलं अंडे लवकर सोलतात, टर्कल अगदी सहज निघतं। अशाच प्रकारे सर्व अंडे सोलून घ्यायचे आहेत। पाहू शकता इथं सर्व अंडे सोलून झालेले आहेत। त्याला आपण सुरीच्या सहाय्याने बारीक बारीक छोटे छोटे असा चिरा पाडून घेऊयात। पाहू शकता एक अंडे घेतले आहे मी, त्याला चिरा पाडून घेत आहे। अंड्याला चिरा पाडल्यामुळे छान मसाला आतपर्यंत जातो, छान टेस्ट लागते अंड्याला। अंड्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे, त्यावरती थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे, थोडीशी हळद पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला इथं लागणार आहे तळलेला कांदा, कुरकुरीत असा तळलेला कांदा पाहिजे। त्यासाठी इथं मी 2 कांदे मिडियम आकाराचे कट करून घेतलेले आहेत। हे छान मी तळून घेत आहे। पातळ असा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे हा। कांदा एकसारखं हलवत राहायचा आहे म्हणजे व्यवस्थित कांदा तांबूस रंगावरती तळतो। छान कुरकुरीत कांदा तयार आहे। कांदा काढून घ्यायचा आहे। त्याच तेलामध्ये आता मी अंडे फ्राय करून घेत आहे। अंडे हलवायचे नाही, असेच कढई हलवून घ्यायचे म्हणजे तुटणार नाहीत अंडे आपले। अगदी कमी गॅसवर 2 मिनिट अंडे छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला। अंडे छान परतून झालेले आहेत। आपल्याला इकडे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 2 ते 3 पाण्याने मी इथं तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 10 ते 15 मिनिटासाठी मी तांदूळ साईडला ठेवून घेणार आहे। पाहू शकता तांदूळ साईडला ठेवायचा आहे। इकडे गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। कुकर छान गरम झालेला आहे। त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं मी मोठ्या पळीने 2 पळ्या तेल घेतलेलं आहे। इथे आपल्याला खडा मसाला लागणार आहे। त्यासाठी थोडीशी दालचिनी, थोडंसं शहाजिरं, 3 ते 4 तेजपत्त्याचे पाने घेतले आहेत, 2 विलायची घेतल्या आहेत, 1 स्टारफूल, 2 लवंग आणि 2 मिरे घेतले आहेत। आपल्याला मसाला सर्वप्रथम तेलामध्ये टाकायचा आहे, छान हलवायचा आहे। त्यावरती 2 कांदे मिडियम आकाराचे कट करून घेतलेले आहेत मी, ते टाकलेले आहेत। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यावरती 2 मोठ्या आकाराचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत कट करून, ते टाकलेले आहेत। त्यावरती थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळं टोमॅटो लवकर विरघळतं। टोमॅटो छान विरघळलेला आहे। लसूण अद्रक पेस्ट आहे 2 चमचे। लसूण अद्रकची पेस्ट पण छान परतून घ्यायची आहे। इथं मी मसाला घेतलेला आहे, हा मसाला मी घरीच बनवलेला आहे। अर्धा चमचा धने, अर्धा चमचा शहाजिरा आणि थोडीशी दालचिनी, 1 इलायची आणि 2 लवंगा आणि 2 मिरे एवढंच त्यामध्ये छान बारीक करून घेतलं आहे।
सुहाना मसाला बिर्याणीचं पॅकेट इथे एक टाकलेलं आहे. मी अर्धा किलोसाठी पूर्ण एक पॅकेट टाकलं आहे. 10 रुपयाचं पॅकेट आहे हे. अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद पावडर टाकले आहे. सर्व जिन्नस छान परतून घ्यायचे आहे. सर्वात शेवटी आपल्याला दही टाकायचं आहे. इथं अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. आंबट आहे हे दही. दह्याने बिर्याणी छान होते. नसेल तर तुम्ही लिंबू टाकलं तरी चालेल. सर्व अंडे तेलामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. त्यावरती आपण स्वच्छ धुवून ठेवलेला तांदूळ टाकायचा आहे. इथं मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. 3 वाटीसाठी 5 वाट्या पाणी लागणार आहे. तांदूळ छान पसरून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण तळून घेतलेला कांदा टाकायचा आहे. त्यावरती थोडीशी कट करून कोथिंबीर टाकायची आहे. अंडे फ्राय केलेलं जे तेल होतं ते उरलेलं इथं मी तेल टाकत आहे. तुम्ही त्याऐवजी तूप टाकलं तरी चालेल. इकडे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे बिर्याणीला. 3 वाट्या तांदळासाठी 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे मी इथं. छान परफेक्ट आहे हे पाणी. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. छान हलवून घ्यायचं आहे. हलक्या हातानेच हलवायचं आहे. अंडे तुटणार नाहीत, म्हणजे बुडापासून हलवून घ्यायचं आहे छान. कमी गॅसवर 2 ते 3 शिट्ट्या इथं आपल्याला करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता 15 मिनिटानंतर आपली बिर्याणी अगदी हॉटेलसारखी टेस्ट देणारी बिर्याणी तयार आहे. पाहू शकता किती छान झालेली आहे बिर्याणी. गरमागरम बिर्याणी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अगदी साध्या व सोप्या पद्धतीने मी इथं बिर्याणी बनवलेली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. अशाच साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी तुम्ही कुठल्या शहरातून पाहत आहात नक्की कमेंट करून सांगा. तयार आहे आपली अंडा बिर्याणी. तर चला मैत्रिणींनो, भेटूयात असंच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.